फ्रेंड वर्षा पाटरेच्या ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. कशा आहात तुम्ही? आय होप चांगलेच असणार ना तुम्ही. मला वाटतं तो पाणीपुरी चॅलेंज व्हिडिओ खूप एन्जॉय केला असेल. आता उठलो, फ्रेश वगैरे झालं, 9:30 वाजले. मला जायचं आज इकडून कामावर. बघितलं कसा बोलतो मला. आणि अंशू झोपले, अजून बाकीचे सर्व झोपले. बघा तुम्हाला माहिती आहे माझ्या आईचं घर एवढं छोटं आहे ना, तरी पण अख्खे सर्वजण येऊन राहतात. त्यांना काहीच वाटत नाही म्हणजे का असं छोटं घर आहे. तर एवढं छोटं घर असल्यावर पण माहिती तुम्हाला पहिल्यापासून सर्व येतात आमच्या घरी. म्हणजे जेवढे आमचे नातेवाईक आहे ना त्यांना पण काही वाटत नाही घर एवढं छोटं आहे आणि त्याच्यामध्ये कसं काय झोपायचं, तरी ॲडजस्ट करून झोपून घेता. माझा अंशू पण नाही, फक्त रात्री आज तो सागरजवळच झोपतो वरती. पण काय ना तो वरतीच झोपतो म्हणा सागरजवळ. असं कोणीच म्हणत नाही. आता बघा एवढे जण, किती जण आहेत आम्ही, तरी पण एवढं घरात आरामशीर होऊन जातं. कारण की माझ्या मम्मीचं 1 RK आणि तेवढंच पहिल्यापासून गावावरून किती पण लोक येऊ द्या आरामशीर हे करून घेतात ॲडजस्ट. म्हणजे त्यांना असं पण नाही वाटतं एवढं छोटं घर आहे कसं राहणार, कसं होणार, झोप येईन का नाही. तर आरामशीर पहिल्यापासून ॲडजस्ट करता. आता मी उठली, फ्रेश वगैरे झाली. माझी आई स्वयंपाक बनवते, डब्बा बनवून देते. आयता डब्बा भेटणार आहे आज. नाही तर रोज सकाळी उठलं का ते स्वतः किचनमध्ये जा, स्वतःचा टिफिन बनवा, मग बाकीच्यांचं बनवा. तर माझी मम्मी बघितलं कसा बोलतो माझा भाऊ, म्हणून आईच्या छातीवर बसले येतात. याला जेव्हा रोज बनवून देते रिद्धू तेव्हा. तर आता मम्मी डब्बा बनवते, त्याच्यासाठी तांदळाच्या भाकरी बनवते आणि नंतर आमच्यासाठी चपात्या बनवायला बोलली. एकच बनव, 2-2 का बनवत राहती. तर बोलते जाऊ दे. हा माझा भाऊ आहे ना, माझ्या आईला लय व्हेरायटी सांगतो. आज तांदळाच्या भाकरी बनव, उद्या ज्वारीच्या बनव, परवा चपात्या बनव. आणि जेव्हा स्वतः असतो ना घरात, मम्मी गावाला गेली का स्वतः एकच बरोबर भाजी चपाती बनवून खातो. भाकरीच बनवतो, नाही तर बाहेरून आणून खातो. बघितलं काय नाही, दोन्ही बनवत होतो मी, कधी हे तर कधी ज्वारी. लय नाटक करते, हे बनवा ते बनवा. चला आता मी मम्मीला थोडीफार मदत करते. चला आता काहीतरी बनवते. मग मम्मीने पीठ वगैरे अख्खं मळलं होतं. ती भाकरी टाकत होती माझ्या भावाच्या डब्यासाठी. मग तिला बोलली दे मी टाकते. तिने अख्खं करून दिलं होतं. मग मी तांदळाच्या भाकरी टाकायला घेतल्या. बोलली दे तेवढंच तुला थोडा तरी आराम भेटेल. कारण की रोज काम करताना माझ्या घरी कोणी येत राहतं. तिला अख्ख्यांचं करायला आवडतं बाई. माझी आई कधीच थकत नाही का कोण नको हे नको. मग त्याच्यानंतर मी बोलली दे. मग मी त्याच्या डब्यापुरता भाकरी टाकून घेतल्या. मम्मी बोलली तुला पण टाक. मी एखादी भाकर माझ्यासाठी पण टाकली. त्याच्यानंतर ती बोलते एक काम कर, तू अशा टाकण्यापेक्षा लाटून घे. मग मी बोलले ठीक आहे. मग मी तांदळाच्या भाकरी लाटून बनवत होती. एवढ्या नरम बनत होतं तुम्हाला काय सांगू, खरंच खूप नरम. मग त्याच्यानंतर मग मी लाटून वगैरे बनवून घेतल्या. त्याच्यानंतर ती बोलते एक काम कर राहू दे मी बनवून घे. बोलले नको. मग बघा मी एवढ्या मस्त मोठ्या तांदळाच्या भाकरी टाकल्या आणि एवढ्या छान झाल्या काय सांगू तुम्हाला, खूप छान झाल्या. मग त्याच्यानंतर मी चपात्या वगैरे पण करून घेतल्या. मला एवढं चपात्या केल्या. त्याच्यानंतर मी तांदळाच्या भाकरी पण केल्या, भरपूर केला. आता बघा चला आता हवेत बसू थोडे. गरम होत आहे माहिती तुम्हाला, एवढा गरम मध्ये तरी दोघांचा डब्बा बनवला. आता बाकी मम्मी त्यांचं बनवेल. अरे मी बाहेरून नाश्ता मागवला, तर चला सर्वजण नाश्ता करू. दादू उठी आहे, कारण की सकाळी दोनला आपण काहीतरी खाऊ. मग सर्व पोरांसाठी आता वडापाव मागवलेत. चला या वडापाव खायला. एवढा उशीर झाला, मी धडाधड कामावर निघून गेले. आणि आज मला येताना एवढा उशीर झाला. येताना पण 8:45 वाजले मला घरी येता. मला 8:45 वाजले घरी येता. आणि एवढा ना खूप उशीर झाला. त्याच्यानंतर मम्मीने स्वयंपाक वगैरे माझा बनवून ठेवलेला होता. चिकन वगैरे खाल्लं मस्तपैकी. आता आम्ही जेवलो. आता आज मला जायचं आहे घरी. 2 दिवस कसे निघून गेले कळालं पण नाही. माझे काल आली होती, काल आणि आज 2 दिवस झाले ना. मस्तपैकी सकाळी पण आयतं सर्व भेटलं. आता जेवलो. मग 2 दिवस आराम केला. घर जवळ असलं का असंच होतं म्हणजे. आता आम्ही निघतोय. आता 11:30 वाजले, तरी पण आता ओला करून आम्ही घरी जाणार आहे. तर आमचं घर जवळ आहे म्हणून आम्हाला टेन्शन असतं. आम्ही 11ला 12ला पण जातो. जवळ असलं का हेच असतं, लांब असलं का मध्ये असतं 1-1 महिना थांबा. आणि मला इकडून कसं कामावर खूप लांब पडतं, कारण की इकडून मग आणि कसं मी कामावर तिकडे असली का शेअरिंग ऑटोनी पण जाते, तर मला ते इझी पडते. इकडून मला प्रायव्हेट ऑटो करावं लागतं, नाही तर ओला करून जावं लागतं. म्हणून आता आम्ही निघतोय. आता अंशूचे 2 दिवस झाले. अंशू तरी पण याला यायचं नाही माहिती आहे तुम्हाला. म्हणतो मम्मी थांब, मला आज थांबू दे बोलतो. तरी अंशू म्हणतो मम्मी मला आजच्या दिवस थांबायचं होतं. त्याला बोलले नको बेटा, माझं खूप हाल होतात. मग इकडून जा ये. कामाचं तर काही टेन्शन होतं, मम्मी माझी अख्ख्या विचारी करून घेते काम. सकाळी थोडंफार मदत करून दिली ती मम्मीला. बाकी पण काय ना, मला इकडून ये जायचंच हे होतं. जायचं ना घरी, जातो ना बेटा घरी. चलतो ना? थांबतो तू? चलतो.
मॅच चालू आहे तर त्याला मॅच बघायची, पण आम्ही चाललोय घरी आता. तो रोजच मॅच बघतो चालतो ना. आणि हे लोक इकडेच हे जाणारे 8 दिवसांनी. काय रे तुम्ही 8 दिवसांनी जाणार? हे लोक अजून 4-5 दिवसांनी जाणार आहे. माझी मावशी येईन तेव्हा बहुतेक मी एखादार मावशीला भेटायला अजून येईल. तर चला मग आता आम्ही निघतो. गरम होते ना काय सांगू तुम्हाला. निघतो आम्ही. बाय भाऊ. तो बाय रिद्धू. बाय रिद्धू. तुम्ही जायच्या पहिले फोन कर मला. माडी इकडे वर येतं पाय. चाललोय आम्ही आता. मग माझी आजी बोलते अजून 2-3 दिवस थांब, पण तिला कोण सांगन का माझे जायचे इथून वांदे होतात ना. मला ये ना काय, मी कामावरून आली तरी मी 2 मिनिटात गाडी घेऊन राऊंड मारला येते इकडं. असं नाही का मी येतच नाही, पण ती म्हणते लोक सुट्ट्यांमध्ये 1-1 महिना राहायला जातात आईच्या घरी. तुम्ही निदान 8 दिवस तरी राहा. आता हिला कोण सांगन का 8 दिवस राहायला माझी इकडून किती वांदे राहून जाऊ. माझे जायचे वांदे होतं माडी कामावर. मग इकडून खूप लांब पडतं. रिद्धू फोन करा मला जायच्या पहिले. काय बोलते. चला निघतो आम्ही. बाय बाय बाय. बघितलं आम्ही जायला निघालो. 2 दिवस 3 दिवस पोरगा इकडे होता तरी त्याला बोलते की एक काम कर डॅडीला बोला 12 वाजता आणून सोडा इकडं, तुला सोडती ना. काय करणार तू तिकडे जाऊन? काय करणार? हिचा लय जीव आहे त्याच्यामध्ये. लग्न करून जाईन तर कसं होईन आमचं. लग्नाची वाट नको बघा. चाललो आम्ही आता. माझी आई येते, मला ओला केली माझ्या भावाने रिक्षात बसवायला. माय भाऊ चाल मी चालली. राहत नाही म्हणून मला बोलतो येऊच नको बोलतो. बघितलं माझी माय तर बोलत होती, आता माझा भाऊ पण राहत नाही म्हणून बोलतो आता येऊच नको बोलतो तू. जाऊ दे 2 दिवस राहिल्या ना लय झालं तर काय करणार. लग्न झालंय भाऊ आमचं, एवढाच दिवस राहतो पोरी. चला जाऊ देत निघतो. माय चाललो आम्ही. फ्रेंड आता चाललो आम्ही. आमच्या पिशव्या घेऊन भेटू. थोडंसं चेंज वगैरे केलं. अंशू बसलं त्याच्या काकीकडे. बघा ना कसं असतं ना, माहेर जवळ असो का लांब असो. किती दिवस आता काल संध्याकाळीच गेली होती मी, लगेच आज संध्याकाळी आली. पण माझी आजी एवढी ना, मामा माझा बाहेर रिक्षात आला मला बसवायला, मी ओला करून आली. तर तो सुद्धा माहिती बनत होता बाई तू अजून 2-3 दिवस थांबायचं होतं ना. म्हणजे कसं त्यांच्या मनामध्ये असताना विचार करा. मी काल संध्याकाळी गेलेली तसं मी काहीच काम नाही केलं, काही नाही. फक्त थोडंफार आज सकाळी भाकरी वगैरे मम्मीला टाकून दिली द्या. ते पण माझ्या मम्मीनेच मला अख्खं पीठ वगैरे मळून दिलं सर. फक्त मी भाकरी थोड्याशा डब्याला त्याला चपात्या वगैरे केल्या, बस. बाकी काहीच केलं नाही. सर्व बिचारी माझी आईच देत होती. असं नाही माझ्या आईच काही जेवण नाही. आता ती पण म्हातारी होते, तिला पण दुखणं असतं. थोडीफार का असेना पण तिला मदत होऊन जाते. निघताना पण ते पोरं पण तू आता कधी येणार आहे बोलले. अरे मी जवळच राहते. मी आता तरी असं नाही आहे मी का माझ्या आईच्या घरी जात नाही. माझ्या आईच्या घरी मी कधीही जाते. ज्या दिवशी मला सुट्टी असते त्या दिवशी पण जाते. कधी कंटिन्यू 1-2 दिवस जाते. कामावरून आलं म्हणजे संध्याकाळी राऊंड मारायला जाते. असं नाही का मी जातच नाही. तरी पण त्यांची बघा ना कधी येशील कसं असतं ना. कितीही झालं तर खरंच माहेर तर माहेरच असतं. काही असू दे काही म्हणणं. कसं असतं माहेर तर माहेर. रोज सकाळी मी उठते इथं मला स्वयंपाक करावं लागतं. कोण करणार दुसरं. कारण की मला म्हणतात ना, मला थोडं असं म्हणतं का जाऊ दे आज नको. मी असं बोलले तरी मला नको. तरी असं वाटतं अरे आपला नवरा काय खाईल. तसं असतं. आज सकाळी मी झोपेतून उठली. माझी आई मस्त मला स्वयंपाक करताना दिसत होती. वरतून मला म्हणते झोप आताशी आहे ना 8:30 वाजले. ते पण माझ्या नवऱ्याचा फोन आला होता म्हणून मी उठली. त्यांनी मला फोन केला तर वर्षा तू उठली का नाही विचारलं. तर ती मला बोलतो झोप तू झोप. मी आई बोलते मी बनवते तुला डबा दे. म्हणजे कसं असतं ना खरं किती होते कोणाचंही माहेर तर माहेरच असतं. माहेरात पोरगी 1 वर्ष राहू द्या 2 वर्ष या 1 दिवस कमीच पडतं त्यांना. ती पण म्हणते तू थांब ना. माझ्या माहेर तर बिचारी नाही दिसत तरी अगं थांब ना 4-1 दिवस थांब ना अजून. बोलली मी येईन बोलली. माझी मावशी ज्या दिवशी त्या पोरांना घ्यायला येईन ना त्या दिवशी येईन बोलले मी तुम्हाला भेटायला. तर अंशू बसलं त्याच्या काकीकडे. चला आता व्हिडिओला इथं तात्पर्य म्हणजे असं तर कसं ना म्हणजे माहेर तर माहेरच असतं. कितीही केलं तर आपण कितीही कुठं जाऊ दे पण माहेरची म्हणतात ना माहेरची ओढ कुठंच लागत नाही. हे खरी रोज जा माहेरात किंवा तुम्ही नको जा खरंच. चला त्याचं एंड करते. भेटू तुम्हाला नवीन ब्लॉग. बाय बाय.